महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान विकास केंद्र संचलित मातोश्री रमाबाई आंबेडकर कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गडकरी चौक नाशिक येथे 6 डिसेंबर महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आंतरशालेय वक्तृत्व निबंध स्पर्धा सन 2025 आयोजित करण्यात आल्या। कार्यक्रमाचे उद्घाटन नाशिकमधील यशस्वी उद्योजक माननीय श्यामसिंग परदेशी सर यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष माननीय वामनराव गायकवाड साहेब, संस्थेचे उपाध्यक्ष गोविंदराव कटारे साहेब, संस्थेचे सरचिटणीस माननीय नितीन भुजबळ साहेब, शालेय समितीचे अध्यक्ष प्रभुचंद्र कसबे साहेब, संस्थेचे सदस्य करुणासागर पगारे दादा, माननीय शशांक हिरे साहेब, माननीय अशोक मोरे साहेब, रमाबाई विद्यार्थिनी वसतिगृहाचे अध्यक्ष कुणाल गायकवाड, शाळेच्या प्राचार्या सुमंगला शिंदे मॅडम, पर्यवेक्षिका श्रीमती माधुरी जाधव मॅडम, कुणाल प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अहिरे सर उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्यामसिंग परदेशी यांचा परिचय कीर्ती कदम मॅडम यांनी करून दिला। वक्तृत्व निबंध स्पर्धेसाठी नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील लहान गट, मोठा गट व खुल्या गटातून जवळपास 750 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला। या स्पर्धेचे परीक्षणाचे काम किरण नानासाहेब जाधव, वंदना भालेराव मॅडम, डॉक्टर गौतम दिलीप खरे, डॉक्टर संध्या हंसराज पवार, वीणा नितीन भुजबळ मॅडम यांनी केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाच्या उपशिक्षिका लता शिंदे यांनी केले, तर स्पर्धेविषयीची माहिती विद्यालयाचे उपशिक्षक प्रवीण बोडके यांनी दिली। वक्तृत्व व निबंध स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी समितीतील सदस्य शिक्षक प्रवीण बोडके, प्रदीप ठाकरे, शिक्षिका शुभलक्ष्मी भोई, लीलाताई शिवदे, लता शिंदे, विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रोजमी शेख, नाशिक। बरोबर या वर्षीचे जे काही परीक्षक आहेत अतिशय तज्ञ परीक्षक, कारण की एवढी स्पर्धकांची संख्या बघतावर अन्याय होऊ नये म्हणून आम्ही परीक्षकांची निवड सुद्धा अतिशय खूप जबाबदारीने आणि काळजीपूर्वक केलेली आहे, कारण की प्रत्येक विद्यार्थ्याला न्याय मिळालाच पाहिजे। त्याचबरोबर महेंद्र केबल नेटवर्क नाशिक यांचे जे प्रोप्रायटर आहे, जे मालक आहेत श्यामसिंग परदेशी सर, या वर्षीच्या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत। सर्व विद्यार्थ्यांना आपण प्रशस्तीपत्रक देतो आणि जे काही उत्कृष्ट विद्यार्थी आहे प्रथम क्रमांकासोबतच उत्तेजनार्थ आणि ज्यांचं खूपच सुंदर वक्तृत्व असेल, निबंध असेल, त्यांना देखील आपण या ठिकाणी बक्षीस वितरित करतो। विद्यार्थी प्राचार्य सौ सुमंगला। या स्पर्धा आपल्या विद्यालयामध्ये 1990 पासून सुरू आहेत। गेली 35 वर्षापासून अखंडपणे या स्पर्धा आपल्या विद्यालयातर्फे घेतल्या जातात। यावर्षी या स्पर्धेला भरघोस असा प्रतिसाद मिळालेला आहे। जवळपास लहान आणि मोठा गट करता, खुला गटही विचार करता 750च्या वरती किंवा 750 पेक्षा अधिक स्पर्धक या स्पर्धेसाठी उपस्थित झालेले आहेत। या स्पर्धेच्या परीक्षणासाठी देखील आम्ही अतिशय उच्च शिक्षित त्यांना या स्पर्धेत सहभाग घेऊन त्यांना बाबासाहेब, छत्रपती शाहू महाराज, फुले हे वाचायला मिळाले आणि त्यांच्या विचारांमध्ये ती भर पडली या स्पर्धेच्या निमित्ताने। ते असे स्पर्धा जर नेहमी होत राहिल्या तर आपल्या खेड्यापाड्यातल्या मुली यांचे विचार जर प्रगतीशील होत गेले नक्कीच ह्या देशाची प्रगती होते। वैचारिक प्रेझेंटेशन, लिहिण्याची कला आणि तो कसा लिहू, कसा हे करतो त्याच्यावर अवलंबून असतात। मी सगळ्यांना एकच सांगेन की न घाबरता, न करता वक्तृत्व स्पर्धेमध्ये निर्भीडपणे भाग घेतला। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।